नियोजन करू, गडबड नको. आपल्याला जर पोलिसांनी मुंबईत जाताना हाणलं, त्यांचा दोषच नाही. आपली इथे कुठेला रपा सगळं रक्त डोक्यात फोडू गाडी आपली सडकून काढा आपल्याला, तसं होणारच नाही. कारण आपण जातानाच 50 लाख ते 70 लाखापेक्षा जास्त जाणार. म्हणजे ह्यावेळेस 2 कोटी मराठी आत घुसणार आहेत बिना निवेदनाचे, निवेदन सोडून. मग त्यावेळेस आपल्या जर पोलिसांनी हाणलं तर आपण पोलिसाला असं बोट सुद्धा नाही लावायचं. मंत्री धरधुर हाणायचे, मंत्र्याच्या पोर, आमदाराचे पोर ते धरधुर हाणायचे, यांना हाणायचे. पोलिसांना आपलं हाणलं का पोलिसाला म्हणायचं राम राम, आणि यांना धरायचं हाणायचं, यांना सोडायचं नाही. आणि जर त्यांनी आपल्याला आपली मुंबई म्हणून आपल्याला जगू दिलं, ही धमकी नाही. आपण जसं करतो तसं करीत असतो, मग बोललो तसं. आमची मुंबई आम्हाला येऊ दे, बसून दे, खाऊन दे, पिऊन दे, बघून दे ना. कंपन्या बघून दे, रेल्वे बघून दे, विमान कसं उडतं ते बघून दे, मंत्री कोणत्या खात्यावर झोपतो ते बघून दे, कसा आवडत होते आम्हाला बघून दे. आम्हाला घर नाही बघून द्यायचं मंत्र्याची. कसे असते तुम्ही कोणत्या ताटात खाता, आमच्या सारख्याच खाता का वेगळं ताट असतं तुमचं, असं कसं आम्हाला बघू नाही का. तुम्ही चहा कोणत्या कपात खाता, बिगर दांड्याच्या का दांड्याच्या त्यात आम्हाला बघून द्या ना. आम्हाला बघायची इच्छा आहे, बाकी काही नाही. मंत्रालय कसं असतं बा, मंत्र्याचे बंगले कसे असते, बिस्किटाच्या कंपन्या कशा, रेल्वे कशी पळती, उलटी पळती का सरळ पळती, विमान अचानक उठत आहे का खाली बसत आहे, आम्ही बघितलं पाहिजे. आमचे मुंबई आम्ही बघू नये का, मासे कसे धरते, काय काय चाललंय. ह्या वारीना निवेदनबद्ध जायचं. आपली मुंबईला त्रास होता कामा नाही. पण जर कोणी त्रास दिला तर आता पळायचं नाही, जागर तुमचा करायचा त्याचा. मराठ्यांना इथून आता सहन केलं 2.5 वर्ष, थोडं नाही 2.5 वर्ष. कोणाला बोट लावायचं नाही आता आपण इथून पुढं. आता वळवळ केली की दुमताकडे जायचं आता, बस आता. आणि तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं अंतरवालीकरांना की हे व्यासपीठ आपण हे आंदोलन आता स्थगित करतोय, बंद करत नाही. हे आंदोलन आपण स्थगित करतोय. हे आंदोलनाचं हे सगळं व्यासपीठ ते उचलून त्या मंडळामध्ये, सांस्कृतिक मंडळात ठेवा. तुम्हाला इथं ते सभामंडप करायचं. आता शक्यतो इथून पुढे उपोषण होणारच नाही. आता समोरासमोरच लढायची तयारी ठेवायची आता यांची. कारण हे दगाफटका करणार नाहीत असं वाटतं. फडणवीस साहेबांना मी एकच शब्दाचं उत्तर मागितलं.